तुम्ही कधी विचार केलाय का, की तुमच्या आयुष्यातले सगळे दुःख, सगळ्या वेदना, सगळे अपयश, तुटलेले नातेसंबंध, मनातली अपराधीपणाची भावना हे सगळं काही फक्त 4 शब्दांमुळे पूर्णपणे बदलू शकतं? ऐकायला हे विचित्र वाटेल, पण हे खरं आहे. आज मी तुम्हाला एका अशा प्राचीन तंत्रज्ञानाबद्दल सांगणार आहे, जे हजारो वर्षांपासून हवाई बेटांवरच्या लोकांनी वापरलेलं आहे, जे आधुनिक मानसशास्त्राने सुद्धा मान्य केलेलं आहे आणि ज्याने जगभरातल्या लाखो लोकांचं आयुष्य खऱ्या अर्थाने बदललेलं आहे. या तंत्राचं नाव आहे होपोनोपोनो. हो पोनो पोनो म्हणजे काय? हा शब्द ऐकल्यावर जरा गोंधळल्यासारखं वाटतं, हो ना? पण या शब्दाचा अर्थ खूप सोपा आणि खूप सुंदर आहे. आता हो म्हणजे कारण बनवणे किंवा निर्माण करणे. पोनो पोनो म्हणजे समतोल साधणे, योग्य करणे किंवा सुधारणे. म्हणजे संपूर्ण हो पोनो पोनो या शब्दाचा अर्थ होतो, मी माझ्या आत समतोल निर्माण करत आहे आणि माझ्या आयुष्यातल्या चुकांना दुरुस्त करत आहे. मी स्वतःमध्ये सुसंवाद आणत आहे. आणि हे करण्यासाठी तुम्हाला कुठल्या गुरुकडे जायची गरज नाही, कुठल्या महागड्या वर्कशॉपला जायची गरज नाही, कुठे पैसे खर्च करायची गरज नाही, कोणतं पुस्तक देखील वाचायची गरज नाही. फक्त 4 वाक्य आहेत जी तुम्ही स्वतःशी बोलायची आहेत. फक्त 4 वाक्य जी तुमच्या अंतर्मनाला स्पर्श करतात आणि तुमच्या आतमध्ये जमा झालेला जो काही कचरा आहे, तो सगळा कचरा, सगळं विष बाहेर काढतात. ती 4 वाक्य कोणती आहेत मी सांगतो. ती 4 वाक्य आहेत, मला माफ करा, कृपया मला क्षमा करा, धन्यवाद, मी तुमच्यावर प्रेम करतो. बस एवढेच वाक्य आहेत. इतकं सोपं आहे, पण या शब्दांमध्ये जी ताकद आहे ती तुम्हाला आतून हलवून सोडेल. पण आधी मला तुम्हाला या तंत्रामागची कहाणी सांगायची आहे, कारण या कहाणीशिवाय तुम्हाला या तंत्राची खरी ताकद कळणार नाही. हवाई बेटांवर एक राज्य मानसिक रुग्णालय होतं, हवाई स्टेट हॉस्पिटल. तिथे अत्यंत धोकादायक मानसिक रुग्ण ठेवले जायचे. इतके धोकादायक होते की तिथले कर्मचारी कामावर यायलाच घाबरायचे. दर काही दिवसांनी कुणी ना कुणी कर्मचारी सोडून जायचा. रुग्णावर कुठलाही उपचार काम करत नव्हता. तिथलं वातावरण इतकं भयंकर होतं की डॉक्टर्स सुद्धा सहसा त्या वॉर्डमध्ये जायचं टाळायचे. अनेक वर्ष ही परिस्थिती कायम होती. मग एक दिवस तिथे एक माणूस आला. त्याचं नाव होतं डॉक्टर इहालेआका ह्यू लेन. तो एक हवाईयन मानसोपचार तज्ज्ञ होता. त्याने हो पोनो पोनो या प्राचीन तंत्राचा अभ्यास केलेला होता. त्याने रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तो या रुग्णावर काम करू शकतो, पण त्याची पद्धत ही थोडीशी वेगळी असेल. यानंतर त्याने जे केलं ते ऐकलं तर तुम्हाला सुद्धा धक्का बसेल. या ह्यू लेन यांनी एकाही रुग्णाला त्यांनी प्रत्यक्ष भेटलेलं नव्हतं. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. एकाही रुग्णाला प्रत्यक्ष भेटले नाहीत ते कधीच. ते फक्त त्यांचे फाईल्स बघायचे, प्रत्येक रुग्णाची केस फाईल समोर ठेवायचे आणि मग ते स्वतःच्या आतमध्ये काम करायचे. ते स्वतःशीच बोलायचे, मला माफ कर, कृपया मला क्षमा करा, धन्यवाद, मी तुझ्यावर प्रेम करतो. ते म्हणायचे की या रुग्णांची समस्या माझ्याही आतमध्ये कुठेतरी आहे. मी जर माझ्या आतलं शुद्ध केलं तर बाहेरचं जगही बदलेल. हा विचार पहिल्यांदा ऐकायला तर तुम्हाला थोडासा वेडेपणा वाटेल, पण पुढे जे घडलं ते जगाला अचंबित करणारं होतं. काही महिन्यातच रुग्णालयातलं वातावरण बदलायला लागलं. रुग्ण शांत व्हायला लागले. जे रुग्ण साखळदंडामध्ये बांधलेले होते त्यांच्या साखळदंडा काढल्या गेल्या. जे रुग्ण कधीही बरे होणार नाहीत असं वाटत होतं ते हळूहळू बरे होऊ लागले. कर्मचारी पुन्हा कामावर येऊ लागले. वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आणि काहीच वर्षात ते जे वॉर्ड होतं तो वॉर्डच बंद करावा लागला, कारण तिथे रुग्णच उरले नव्हते. आता ही कहाणी अनेकांना अतिशयोक्ती वाटू शकते, पण डॉक्टर ह्यू लेन यांनी अनेक ठिकाणी सांगितलं. त्यांच्यावर पुस्तके लिहिली गेली. जो विटाले यांनी झिरो लिमिट्स हे पुस्तक लिहिलं, ज्यात या संपूर्ण प्रकरणाचं सखोल वर्णन आहे. आणि या पुस्तकाने जगभरात
हो पोनो पोनोला प्रसिद्ध केलं. आता तुम्ही विचार कराल की हे कसं शक्य आहे? एखादा माणूस स्वतःच्या आतमध्ये काम करून दुसऱ्या माणसाला कसा काय बरा करू शकतो? आता हो पोनो पोनोचा मूलभूत तत्वज्ञानावर एक खूप शक्तिशाली विश्वास आधारित आहे. तो विश्वास हा आहे की माझ्या आयुष्यात जे काही घडतंय, अगदी प्रत्येक गोष्ट चांगली की वाईट, त्यांची संपूर्ण जबाबदारी ही माझी आहे. 100% माझी आहे. हा विचार पहिल्यांदा ऐकला तर तुम्हाला राग येऊ शकतो. तुम्ही म्हणाल, "अरे मला कोणीतरी फसवलंय, त्यात माझी काय चूक? किंवा मला कोणीतरी दुखावलंय, तर मी काय केलं वाईट?" पण हो पोनो पोनो म्हणतं, की तुम्ही जबाबदारी घ्यायची आहे, म्हणजे तुम्ही दोष स्वीकारायचा आहे असं नाही. तुम्ही जबाबदारी घ्या, म्हणजे तुम्ही स्वतःला सशक्त करा. तुम्ही स्वतःच्या हातात सत्ता घ्या. विचार करा, जेव्हा तुम्ही असं म्हणता की हे सगळं त्याच्यामुळे झालं, तिच्यामुळे झालं, परिस्थितीमुळे झालं, तेव्हा तुम्ही काय करता हो? काय करत आहात तुम्ही अशा वेळी? तुम्ही तुमची शक्ती दुसऱ्याला कोणाला तरी देत आहात. तुम्ही तुमची शक्ती इतर परिस्थितीला किंवा व्यक्ती असो त्याला देत आहात. तुम्ही म्हणत आहात की माझ्या आयुष्याचा सगळा जो रिमोट कंट्रोल आहे ते दुसऱ्या कोणाच्या तरी हातात आहे. पण जेव्हा तुम्ही म्हणता हे सगळं माझ्यामुळेच होतंय आणि ह्यात बदल देखील मीच करू शकतो, तेव्हा तुम्ही तो रिमोट कंट्रोल परत तुमच्या हातात घेता. आता या 4 वाक्यांना खोलवर आपण समजून घेऊया, कारण या 4 वाक्यांना फक्त वरवरचं बोलण्यात काही अर्थ नाही. या वाक्यांचा अर्थ समजला पाहिजे. ती तुमच्या मनाच्या खोलवर रुजली गेली पाहिजेत. चला, तर आता पहिलं वाक्य, मला माफ करा. आय एम सॉरी. हे वाक्य बोलताना तुम्ही कुणाला सॉरी बोलत आहात हो? तुम्ही बाहेरच्या कुणाला सॉरी बोलत नाही आहात. तुम्ही स्वतःला सॉरी बोलत आहात. तुम्ही तुमच्या आतल्या चैतन्याला सॉरी बोलत आहात. तुम्ही तुमच्या उच्च आत्म्याला सॉरी बोलत आहात. पण कशासाठी हो? कारण तुम्ही कुठेतरी चुकलात. कदाचित तुम्ही स्वतःशीच चुकीचं वागला आहात. कदाचित तुम्ही स्वतःला हवं ते दिलं नाहीत. कदाचित तुम्ही स्वतःच्या स्वप्नांना मारलंय. कदाचित तुम्ही कुणावर उगाचच रागावलात. कदाचित तुम्ही आळशीपणा केला असाल. कदाचित तुम्ही स्वतःचे सगळ्यात मोठे शत्रू बनलेले असाल. आता मला माफ करा हे बोलणं म्हणजे एक प्रकारची स्वीकृती आहे. तुम्ही स्वीकारत आहात की काहीतरी चुकलं आहे. मी ते ओळखतो आणि मी डोळे बंद करून बसणार नाही. मी ते नकारत नाही. मी ते लपवणार नाही. मला माफ करा. मानसशास्त्रात त्याला एक्नॉलेजमेंट म्हणतात. जोपर्यंत तुम्ही एखाद्या समस्येला ओळखतच नाही, मान्यच करत नाही, तोपर्यंत ती समस्या सुटत नाही. एखाद्या दारूचा जो व्यसनी असतो, जोपर्यंत तो म्हणत नाही की मला दारूचं व्यसन आहे, तोपर्यंत त्याच्यावर कुठलाही उपचार कामच करू शकत नाही. बरोबर ना? अगदी तसंच हे आहे. तुम्ही जोपर्यंत म्हणत नाही की हो मी चुकलो, तोपर्यंत बदल तुमच्या आयुष्यात सुरूच होऊ शकत नाही. आता दुसरं वाक्य घेऊया. दुसरं वाक्य काय आहे? कृपया मला क्षमा करा. प्लीज फॉरगिव्ह मी. हे वाक्य पहिल्या वाक्यापेक्षा एक पाऊल पुढचं आहे. पहिल्या वाक्यात तुम्ही चूक मान्य केलेली आहे. आता या वाक्यात तुम्ही क्षमा मागत आहात. तुम्ही तुमच्या आतल्या चैतन्याला, तुम्ही तुमच्या ज्या आतला जो आत्मा आहे त्या आत्म्याला, तुमच्या अंतर्मनाला विनंती करत आहात की मला क्षमा कर. मी वाईट माणूस नाहीये. मी फक्त चूक केलेली आहे आणि त्या चुकीतून मी शिकलेलो आहे. आता मी चूक ही परत पुन्हा करणार नाही. मला फक्त एक संधी दे. क्षमा मागणं हे कमकुवतपणाचं लक्षण नाहीये मित्र हो, लक्षात घ्या. क्षमा मागणं हे सगळ्यात मोठ्या ताकदीचं लक्षण आहे. कारण क्षमा मागण्यासाठी तुम्हाला तुमचा अहंकार बाजूला ठेवावा लागतो आणि अहंकार ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी अडचण आहे. अहंकार तुम्हाला शिकू देत नाही. अहंकार तुम्हाला बदलू देत नाही. अहंकार तुम्हाला माफ देखील करू देत नाही. अहंकार तुम्हाला प्रेम करू देत नाही. कृपया मला क्षमा करा हे बोलणं म्हणजे अहंकाराला विरघळवणं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मित्र हो, तुम्ही फक्त स्वतःलाच क्षमा मागत नाही आहात. तुम्ही अप्रत्यक्षपणे त्या सगळ्या लोकांसाठी क्षमा देत आहात. त्या सगळ्या लोकांना तुम्ही क्षमा करत आहात ज्यांनी तुम्हाला दुखवलंय. कारण जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांना माफ करत नाही, तोपर्यंत तुम्ही तो विषारी जो भार स्वतःच्या खांद्यावर वाहत राहता की तो तुम्ही कुणीतरी म्हणलंच होतं की दुसऱ्याला माफ न करणं म्हणजे स्वतः विष पिऊन दुसऱ्याला मरायला सांगणं, असं म्हटलेलं आहे. तर कृपया
क्षमा करा हे बोलताना तुम्ही ते विष स्वतःच्या शरीरातून बाहेर काढत आहात, हे लक्षात घ्या. आता तिसरं वाक्य आहे धन्यवाद, थँक्यू. हे वाक्य कृतज्ञतेचं आहे आणि कृतज्ञता ही या विश्वातली सगळ्यात शक्तिशाली भावना आहे. आणि जेव्हा तुम्ही धन्यवाद बोलता तेव्हा तुम्ही काय करत आहात? तुम्ही तुमच्या अनुभवांबद्दल कृतज्ञ आहात, जे चांगलं झालं त्याबद्दलही आणि जे वाईट झालं त्याबद्दलही. कारण वाईट अनुभवांनी तुम्हाला शिकवलंय, वाईट अनुभवांनी तुम्हाला मजबूत केलंय, वाईट अनुभवांनी तुम्हाला समजूतदार बनवलंय. तुम्ही धन्यवाद असं बोलता कारण आता तुम्हाला स्वतःवर अधिक विश्वास आहे, आता तुमच्याकडे अधिक अनुभव आहे, आता तुम्ही अधिक जाणकार झालेले आहात. तुम्ही स्वतःला धन्यवाद देत आहात की तू इतक्या कठीण परिस्थितीतून बाहेर आलास, तू अजूनही उभा आहेस, तू अजूनही लढतो आहेस, तू अजूनही शिकतो आहेस. विज्ञानाने देखील हे सिद्ध केलंय की कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या लोकांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य इतरांपेक्षा चांगलं असतं. रॉबर्ट एमन्स या कॅलिफोर्निया विद्यापीठातल्या मानसशास्त्रज्ञांनी अनेक संशोधनं केली आणि ते सिद्ध केलंय की जे लोक दररोज कृतज्ञता व्यक्त करतात ते अधिक आनंदी असतात, त्यांना कमी ताणतणाव जाणवतो आणि त्यांची झोप चांगली लागते आणि त्यांचे जे नातेसंबंध आहेत ते देखील अधिक मजबूत असतात. मित्रहो, आता धन्यवाद हा शब्द इतका सोपा आहे, पण त्यातली जी शक्ती आहे ती अगाध आहे. जेव्हा तुम्ही मनापासून धन्यवाद बोलता तेव्हा तुमच्या मेंदूमध्ये डोपामिन आणि सेरोटोनिन ही आनंददायक रसायनं स्त्रवतात आणि तुम्हाला आतून बरं वाटायला लागतं. तुमची नकारात्मक विचारांची जी साखळी असते ती तुटते, तुम्ही सध्याच्या क्षणात येता. विचारांची साखळी तुटून तुम्ही प्रेझेंट मध्ये येता, हे खूप महत्वाचं आहे. आणि चौथं वाक्य आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. चौथं वाक्य म्हणजे जे सगळ्यात अधिक शक्तिशाली आहे आणि ते आहे मी तुझ्यावर प्रेम करतो, आय लव्ह यू. प्रेम, आता प्रेम ही या विश्वातली सगळ्यात उच्च कंपन संख्या आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे, सगळ्यात उच्च स्पंदन आहे. भौतिक शास्त्र सांगतं की प्रत्येक गोष्ट ऊर्जा आहे आणि प्रत्येक ऊर्जेला एक कंपन संख्या म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे. भय, राग, द्वेष या कमी फ्रिक्वेन्सीच्या भावना आहेत आणि प्रेम, कृतज्ञता आणि आनंद या उच्च फ्रिक्वेन्सीच्या भावना आहेत. जेव्हा तुम्ही मी तुझ्यावर प्रेम करतो बोलताना तेव्हा तुम्ही तुमची ही जी फ्रिक्वेन्सी आहे ती सगळ्यात उच्च पातळीवर नेत असता. पण हे तुम्ही कुणाला देत आहात? तुम्ही स्वतःला देत आहात, तुम्ही तुमच्या आत्म्याला देत आहात, कारण तुम्ही आणि तुमचा आत्मा हा एकच आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो हे बोलणं म्हणजे स्वतःला पूर्णपणे स्वीकारणं. तुमच्या चुकांसकट, तुमच्या कमकुवतपणासकट, तुमच्या अपयशासकट, तुमच्या सगळ्या अपूर्णतेसकट तुम्ही स्वतःला स्वीकारत आहात. तुम्ही स्वतःला म्हणत आहात तू जसा आहेस तसा मला मान्य आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. जेव्हा तुम्ही स्वतःवर खऱ्या अर्थाने प्रेम करायला शिकता तेव्हा तुम्ही दुसऱ्यावरही खऱ्या अर्थाने प्रेम करू शकता. कारण तुम्ही जे स्वतःकडे नाही ते दुसऱ्याला कसं देणार? रिकामा कप कधीच दुसऱ्या कपात काही ओतू शकणार नाही. आता या 4 वाक्यांना एकत्र पहा. मला माफ करा, कृपया मला क्षमा करा, धन्यवाद, मी तुझ्यावर प्रेम करतो. हे एक पूर्ण चक्र आहे मित्रहो. पहिल्या वाक्यात स्वीकृती आहे, दुसऱ्या वाक्यात क्षमा आहे, तिसऱ्या वाक्यात कृतज्ञता आहे, चौथ्या वाक्यात प्रेम आहे. आता स्वीकृती, क्षमा, कृतज्ञता, प्रेम हे 4 खांब आहेत ज्यावर तुमचं संपूर्ण आयुष्य उभं राहू शकतं. आता तुम्ही विचाराल की हे कसं करायचं? काही विशेष विधी आहे का याच्यासाठी? काही विशेष वेळ आहे का? तर उत्तर आहे नाही. कुठलाही विशेष विधी नाही, कुठलीही विशेष वेळ नाही. तुम्ही कुठेही, कधीही, कोणत्याही परिस्थितीत हे करू शकता मित्रहो. तुम्ही सकाळी उठल्यावर हे करू शकता, रात्री झोपण्यापूर्वी हे करू शकता, बसमध्ये बसलेले असताना हे करू शकता, चालताना हे करू शकता, ऑफिसमध्ये बसलेले असताना हे करू शकता, स्वयंपाक करत असताना करू शकता. डोळे मिटायचे आहेत, याच्यामध्ये एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि मनातल्या मनात बोलायचं आहे मला माफ करा, कृपया मला क्षमा करा, धन्यवाद
आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे तेव्हा करा जेव्हा तुम्हाला सगळ्यात जास्त गरज असते. म्हणजे म्हणजे जेव्हा तुम्हाला राग येतो, जेव्हा तुम्ही निराश होता, जेव्हा कुणीतरी तुम्हाला दुखावतंय, जेव्हा तुम्हाला भीती वाटते, जेव्हा तुम्ही चिंतेत असता, जेव्हा तुम्हाला एकटं वाटत असतं, त्या क्षणी तुम्हाला थांबायचंय, एक पॉज घ्यायचा आहे आणि या 4 वाक्यांना मनात तुम्हाला म्हणायचं आहे. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. समजा तुमच्या जोडीदाराशी भांडण झालेलं आहे. तुम्ही खूप रागावलेले आहात. तुमचं मन सांगतंय की त्याला जोरात ओरडावं, त्याला त्याची चूक दाखवून द्यावी, त्याला शिक्षा करावी. पण तुम्ही त्या क्षणी थांबलात आणि डोळे मिटून बोललात की मला माफ करा. कृपया मला क्षमा करा. धन्यवाद. मी तुझ्यावर प्रेम करतो. तर काय होईल हो? तुमचा राग हळूहळू कमी होईल. तुमचं मन शांत होईल आणि मग तुम्ही जो प्रतिसाद द्याल तो रागाच्या भरात दिलेला नसेल, तो शांत, विचारपूर्ण, प्रेमपूर्ण असेल आणि त्यामुळे तुमचे जे नातेसंबंध आहेत ते देखील तुमचे वाचतील. आणि दुसरं उदाहरण मी इथे देतो. ऑफिसमध्ये बॉसने तुम्हाला सगळ्यांसमोर अपमानित केलंय. तुम्हाला खूप लाजिरवाणं वाटतंय. तुम्हाला राग येतोय. आज तुम्हाला वाटतंय की नोकरी सोडूनच द्यावी. पण त्या क्षणी तुम्ही शांतपणे बोलता की मला माफ कर. मला कृपया क्षमा कर आणि धन्यवाद. मी तुझ्यावर प्रेम करतो. इथे काय होईल हो? तुम्ही त्या परिस्थितीला अधिक शांतपणे हाताळाल. तुमची जी प्रतिक्रिया असेल ती तुम्ही प्रतिक्रिया देण्याऐवजी तुम्ही प्रतिसाद द्याल. आणि यातच खूप मोठा फरक आहे मित्रो. प्रतिक्रिया ही बेभान असते, प्रतिसाद हा सजग असतो. आणि एक प्रश्न तुमच्या मनात येत असेल की खरंच हे काम करतं का, की हा एक भ्रम आहे? तर हे समजण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल मित्र. आता आपलं मन हे अतिशय शक्तिशाली यंत्र आहे आणि या यंत्रात 2 भाग आहेत. एक जाणीवपूर्व मन म्हणजेच कॉन्शियस माइंड आणि दुसरं अवचेतन मन म्हणजेच सबकॉन्शियस माइंड. आपल्या कॉन्शियस मनाला आपण जाणतो, पण आपल्या अवचेतन मनाला म्हणजे सबकॉन्शियस मनाला आपण ओळखतही नाही. आणि हा जो अवचेतन मन आहे हे जाणीवपूर्वक मनापेक्षा कित्येक पटीने अधिक शक्तिशाली असतं मित्र. काही मानसशास्त्रज्ञ म्हणतात की आपल्या वागणुकीच्या 95% गोष्टी हे अवचेतन मन या अवचेतन मनातून येत असतात. म्हणजे तुम्ही जे विचार करता, जो काही निर्णय घेता, ज्या काही भावना अनुभवता, त्यातल्या बहुतांश गोष्टी या तुमच्या सबकॉन्शियस मनातून सबकॉन्शियस मनात ज्या काही जुन्या नोंदी झालेल्या आहेत त्यावर आधारित असतात. आणि या नोंदी कुठून आल्या हो? तुमच्या बालपणातून, तुमच्या पूर्वानुभवातून, तुमच्या संस्कारातून, कदाचित तुमच्या पूर्वजांकडून देखील, DNA द्वारे. आता हो पोनो पोनो या अवचेतन मनातल्या जुन्या विषारी नोंदींना साफ करण्याचं काम करतं. जेव्हा तुम्ही ही 4 वाक्य बोलताना तेव्हा तुम्ही तुमच्या अवचेतन मनाला एक संदेश पाठवत आहात. तुम्ही म्हणत आहात या जुन्या नकारात्मक नोंदी आता मला नको आहेत, मी त्या सोडत आहे, मी नव्याने सुरुवात करत आहे. आता हवाईयन परंपरेत याला क्लीनिंग म्हणतात. तुम्ही तुमच्या अवचेतन मनाची सफाई करत आहात. जसं तुम्ही घर स्वच्छ करता तसंच तुमचं मनही स्वच्छ करत आहात. आणि जेव्हा तुमचं मन स्वच्छ होतं तेव्हा तुम्हाला जे काही पाहायचं आहे ते तुम्हाला स्पष्टपणे दिसायला लागतं. तुमचं आयुष्य स्पष्ट होतं, तुमचे निर्णय स्पष्ट होतात, तुमचे नातेसंबंध स्पष्ट होतात. आता एक सुंदर उपमा मी इथे सांगतो. कल्पना करा की तुमच्या मनाच्या खिडकीवर एक धूळ बसलेली आहे. वर्षानुवर्ष ही धूळ साचलेली आहे. या धुळीमुळे तुम्हाला बाहेरचं जग स्पष्ट दिसत नाहीये. सगळं काही धुसर दिसायला लागलंय, सगळं काही विकृत दिसायला लागलंय. मग तुम्ही चुकीचे निष्कर्ष काढता, चुकीचे निर्णय घ्यायला लागता, चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवायला लागता. पण जेव्हा तुम्ही ती खिडकी स्वच्छ करता तेव्हा अचानक सगळं स्पष्ट होतं. स्वच्छ सूर्यप्रकाश तुमच्या खिडकीतून आत यायला लागतो. तुम्हाला सत्य दिसायला लागतं. हो ओ पोनो पोनो ही ती खिडकी स्वच्छ करण्याची प्रक्रिया आहे, हे लक्षात घ्या. आता मला तुम्हाला आणखी एक महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे. अनेक लोक विचारतात की हे हो पोनो पोनो हे फक्त हवाईयन परंपरेपुरतच मर्यादित आहे का? तर उत्तर आहे नाही. तुम्ही जगातल्या कोणत्याही आध्यात्मिक परंपरेकडे पाहिलं तर तुम्हाला हेच तत्वज्ञान वेगवेगळ्या रूपात दिसेल. भारतीय अध्यात्मात
क्षमा हे एक मोठं मूल्य आहे. जैन धर्मात मिच्छामी दुक्कडम ही संकल्पना आहे, ज्यात तुम्ही सगळ्यांची क्षमा मागता. बौद्ध धर्मात मेत्ता म्हणजे प्रेमपूर्ण करुणा ही संकल्पना आहे. ख्रिश्चन धर्मात फॉरगिव्हनेसला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे. इस्लाममध्ये तौबा म्हणजे पश्चाताप ही संकल्पना आहे. सगळ्या परंपरांमध्ये एकच गोष्ट सांगण्यात आलेली आहे, स्वतःला शुद्ध करा, क्षमा करा आणि प्रेम करा. आता हो पोनो पोनो ही या सर्वात्रिक सत्याला एक सोपं व्यावहारिक स्वरूप देतं. इतकं सोपं की कुणीही कुठल्याही वयाचं, कुठल्याही धर्माचं, कुठल्याही पूर्व पार्श्वभूमीचं माणूस हे याला अगदी सहजपणे करू शकतं. आता मला तुम्हाला जबाबदारीच्या या मूलभूत तत्वाबद्दल आणखी थोडं सांगायचं आहे, कारण हे तत्व समजल्याशिवाय हो पोनो पोनो पूर्णपणे कधी समजणार नाही. हो पोनो पोनो म्हणतं की तुमच्या आयुष्यात जे काही येतं ते तुमच्या आतून येतं. बाहेरचं जग हे तुमच्या आतल्या जगाचं प्रतिबिंब आहे. जर तुमच्या आत शांती आहे तर बाहेर शांती दिसेल. जर तुमच्या आत अशांती आहे तर बाहेर अशांती दिसेल. हे ऐकायला कठीण वाटतं, पण जरा विचार करा. तुम्ही कधी पाहिलंय का, दोन माणसं एकाच परिस्थितीत असतात पण त्यांचे अनुभव हे पूर्णपणे वेगवेगळे असतात. एकाला त्या परिस्थितीत संधी दिसते तर दुसऱ्याला अडथळा दिसतो. एकाला इथे आनंद मिळतो तर दुसऱ्याला दुःख मिळतं. एकाला प्रेरणा मिळते तर दुसऱ्याला निराशा मिळते. का हो? कारण त्यांच्या ज्या आतलं जग आहे ते जग वेगळं आहे. त्यांच्या मनातल्या नोंदी ह्या वेगवेगळ्या आहेत. त्यांचे फिल्टर्स वेगवेगळे आहेत. हो पोनो पोनो हे ते फिल्टर बदलण्याचं काम करतं. ते तुमच्या दृष्टिकोनाला बदलतं. ते तुमच्या जगाला बदलतं. कारण तुमचं जग हे बाहेर नाही, ते जग तुमच्या आत आहे मित्र. आता इथे एक सुंदर गोष्ट सांगतो. एकदा एका जुन्या ऋषीला कोणीतरी विचारलं, तुम्ही जगाला कसं बदलू शकता? ऋषी हसले आणि म्हणाले, लहानपणी मला वाटायचं की मी जगाला बदलेन. तरुणपणी मला वाटलं की माझ्या देशाला तरी मी बदलेन. उतार वयात मला कळालं की मी माझ्या कुटुंबालाही बदलू शकत नाही. आणि आता मला कळालं की मी फक्त स्वतःलाच बदलू शकतो. आणि जेव्हा मी स्वतःला बदलतो ना, तेव्हा माझ्या कुटुंबावर त्याचा परिणाम होतो. आणि माझ्या कुटुंबावर परिणाम झाला की समाजावर होतो. समाजावर परिणाम झाला की देशावर होतो. आणि देशावर परिणाम झाला की साहजिकच जगावरही त्याचा परिणाम होतो. हो पोनो पोनो हेच सांगतं, बदल स्वतःपासून सुरू करा. बाहेरच्या जगाशी लढू नका. आतल्या जगात शांतीचा दिवा लावा आणि त्या दिव्याच्या प्रकाशात सगळं स्पष्ट होईल, सगळं सुंदर दिसेल आणि सगळं शुद्ध दिसेल. आता मला तुम्हाला सांगायचं आहे की हो पोनो पोनो हे फक्त भावनिक उपचारासाठीच नाही, तर ते तुमच्या शारीरिक आरोग्यासाठीही उपयोगी आहे. पण कसं? तर आधुनिक विज्ञानाने हे सिद्ध केलेलं आहे की आपल्या भावनांचा आपल्या शरीरावर खोलवर परिणाम होतो. ताणतणावामुळे कॉर्टिसॉल हा जो हार्मोन आहे तो वाढतो. कॉर्टिसॉल वाढला की रोगप्रतिकारात्मक जी शक्ती आहे ती कमी व्हायला लागते. हृदयविकाराचा धोका वाढतो. पचन संस्था बिघडते. झोप बिघडते. चिंता, नैराश्य हे सगळं वाढतं. जेव्हा तुम्ही हो पोनो पोनो करता तेव्हा तुम्ही तुमचा जो ताणतणाव आहे तो कमी करत आहात. तुम्ही तुमच्या भावनांना शांत करत आहात. तुम्ही तुमच्या शरीराला विश्रांती देत आहात आणि यामुळे तुमचं शारीरिक आरोग्यही सुधारतं. डॉक्टर मजारू एमोटो या जापानी शास्त्रज्ञांनी पाण्यावर केलेलं संशोधन खूप प्रसिद्ध आहे. त्यांनी सिद्ध केलंय की पाण्याच्या रचनेवर शब्दांचा, विचारांचा, भावनांचा परिणाम होत असतो. जेव्हा पाण्याला प्रेमाचे, कृतज्ञतेचे शब्द ऐकवले गेले तेव्हा पाण्याचे स्फटिक देखील सुंदर, सुसंगत बनले. आणि जेव्हा द्वेषाचे, रागाचे शब्द ऐकवले गेले तेव्हा स्फटिकही विकृत झाले, असमान बनले. आता विचार करा, आपलं शरीर हे 70% अधिक पाण्यानेच बनलेलं आहे. जर शब्दांचा पाण्यावर इतका परिणाम होणार असेल तर तुम्ही स्वतःला जे शब्द बोलाल त्याचा तुमच्या शरीरावर किती परिणाम होत असेल हो. जर तुम्ही जेव्हा स्वतःला म्हणता की मी निर्बुद्ध आहे, मी अपयशी आहे, माझ्याने काहीच होणार नाही, तेव्हा तुमच्या शरीरातलं पाणी हे ऐकेल आणि तुमच्या पेशीत ते ऐकत आहेत. ते पेशी देखील ऐकत आहेत आणि त्या दिशेने बदलतायत. पण जेव्हा तुम्ही म्हणता की मला माफ करा, कृपया मला क्षमा करा, धन्यवाद आणि मी तुझ्यावर प्रेम करतो,
तेव्हा तुमच्या शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये एक सकारात्मक बदल होतोय. हे विज्ञान आहे, हा कोणता भ्रम नाही. तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो जी तुम्हाला अधिक स्पष्टता देईल. हो पोनो पोनो हे फक्त वैयक्तिक उपचारांपुरतच मर्यादित नाहीये. ते नातेसंबंधामध्ये देखील चमत्कार करू शकतं. समजा तुमच्या आणि तुमच्या आई वडिलांमध्ये काही जुने गैरसमज आहेत आणि तुमच्या आई वडिलांसोबत तुमचं जमत नाही. काही जुन्या जखमा आहेत ज्या अजूनही भरल्या गेलेल्या नाहीत. तर म्हणजे तुम्ही त्यांच्याशी बोलत नाही आहात किंवा बोलताना तरी मनातून तुम्ही त्यांना पूर्ण मोकळं होऊन बोलत नाही आहात. अशा वेळी तुम्ही हो पोनो पोनो करू शकता. तुम्ही त्या व्यक्तीचा विचार करा, त्यांचा चेहरा डोळ्यांसमोर आणा आणि मनातल्या मनात बोला, मला माफ करा, कृपया मला क्षमा करा, धन्यवाद, मी तुझ्यावर प्रेम करतो. तुम्ही त्यांना बदलत नाही आहात, तुम्ही स्वतःला बदलत आहात. तुम्ही त्या नातेसंबंधाकडे पाहण्याचा तुमचा जो दृष्टिकोन आहे तो बदलत आहात. तुम्ही त्या व्यक्तीबद्दलची तुमच्या मनातली जी घृणा आहे, जो राग आहे, जो दुःख आहे, त्याला विरघळवत आहात. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या आतलं हे सगळं काही बदलतं ना, तेव्हा आश्चर्यकारकरित्या बाहेरचं जगही बदलायला लागतं. अचानक ती व्यक्ती तुम्हाला फोन करते, अचानक एखादी भेट होते, अचानक गैरसमज दूर व्हायला लागतात. हे कसं होतं ते कदाचित विज्ञानाला पूर्णपणे समजावून सांगता येणार नाही, पण अनुभव करणाऱ्या लोकांना, हजारो लोकांनी हे अनुभवलेला आहे आणि ते हजारो लोक सांगतात. मित्र, आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हो पोनो पोनो ही एकदाच करायची गोष्ट नाहीये. ही एक सवय आहे, ही एक जीवन पद्धती आहे. जसं तुम्ही शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी रोज आंघोळ करताना, तसंच तुम्हाला मन स्वच्छ ठेवण्यासाठी हे हो पोनो पोनो करायला हवं. कारण रोज नवीन नकारात्मक विचार हे आपल्या मनात येतच असतात. रोज नवीन ताणतणाव येत असतात, रोज नवीन परिस्थिती येत असते आणि त्या सगळ्यांना सामोरं जाण्यासाठी तुमचं मन स्वच्छ, शांत आणि शुद्ध असायला हवं. आता मला तुम्हाला हो पोनो पोनोच्या इतिहासाबद्दल आणखी थोडंसं सांगायचं आहे. या तंत्राला शतकानुशतक इतिहास आहे, शतकानुशतकांचा इतिहास आहे. हवाई बेटांवरचे मूळ रहिवासी, ज्यांना कानाका माओली म्हणतात, ते या तंत्राचा वापर कुटुंबातले जे भांडण आहेत ते सोडवण्यासाठी करायचे. जेव्हा कुटुंबातल्या दोन सदस्यांमध्ये वाद व्हायचा, तेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र बसायचं आणि एक वडीलधारी मनुष्य मध्यस्थी करायचा आणि मग प्रत्येक जण आपापली चूक मान्य करायचा, क्षमा मागायचा आणि क्षमा द्यायचा आणि मग सगळे एकत्र जेवायचे. हे मूळ होतं हो पोनो पोनो, बरोबर. पण कालांतराने एक हवाईयन कहूना म्हणजेच आध्यात्मिक शिक्षिका, ज्यांचं नाव मॉर्ना नालामाकू सिमेओना, यांनी या तंत्राला एक नवीन रूप दिलंय. त्यांनी ते वैयक्तिक साधनेचं रूप याला दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला यासाठी दुसऱ्या कुणाचीही गरज नाही. तुम्ही स्वतःच बोलून स्वतःमध्ये बदल घडवू शकता. आणि मग डॉक्टर ह्यू लेन यांनी हे तंत्र पुढे नेलं आणि जगभरात प्रसिद्ध केलं. आता मला इथे एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. काही लोक म्हणतात की हे सगळं सकारात्मक विचारसरणी आहे का, फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग आहे का? तर नाही. हो पोनो पोनो आणि पॉझिटिव्ह थिंकिंग यात मोठा फरक आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये तुम्ही सकारात्मक विचारांवर सकारात्मक विचार ठेवता, नकारात्मक विचार जे येत असतील मनात त्याच्यावर तुम्ही सकारात्मक विचार करत असता. पण ते नकारात्मक विचार अजूनही खाली दबलेले असतात, ते फक्त झाकलेले असतात. उद्या ते विचार पुन्हा परत येतात. पण हो पोनो पोनो मध्ये तुम्ही ते नकारात्मक विचार मुळासकट उपटून काढून टाकत असतात. तुम्ही ते विरघळवत आहात, तुम्ही ते शुद्ध करत आहात. आता फरक कळाला का? म्हणजे एक म्हणजे ढोंग आहे आणि दुसरं म्हणजे खरा बदल. आणि हो पोनो पोनो म्हणजे तुम्ही तुमच्या समस्या नाकारत आहात असंही नाही, तुम्ही तुमच्या समस्या मान्य करत आहात. मला माफ करा हे वाक्य म्हणजे समस्या मान्य करणं, पण मग ती समस्या सोडून पण देणं, ती समस्या तुमच्या ओळखीचा भाग बनवू न देणं. बरेच लोक आपल्या दुःखाला आपली ओळख बनवतात. ते म्हणतात की मी दुःखी आहे, मी अपयशी आहे, माझं नशीबच वाईट आहे. ही त्यांची ओळख बनते आणि मग ते त्या ओळखीला सोडायला तयारच नसतात. कारण ती ओळख सोडली तर मग ते कोण आहेत? आता हो पोनो पोनो तुम्हाला त्या जुन्या ओळखीतून बाहेर काढतं. ते तुम्हाला सांगतं की तू
तुझं दुःख नाहीयेस. तू तुझ्या मनातला जो राग आहे तो नाहीयेस. तू ज्या गोष्टीची तुला भीती वाटते ती भीती तू नाहीयेस. तू या सगळ्यांच्या पलीकडे आहेस. तू शुद्ध चैतन्य आहेस. तू तुझं प्रेम आहेस. आता मला तुम्हाला एक व्यावहारिक सराव सांगायचा आहे. हे तुम्ही आत्तापासून सुरू करू शकता. रोज सकाळी उठल्यावर 5 मिनिटं शांत बसा, डोळे मिटा, दीर्घ श्वास घ्या आणि या 4 वाक्यांना हळूहळू मनात बोला. मला माफ करा, कृपया मला क्षमा करा, धन्यवाद, मी तुझ्यावर प्रेम करतो. हे बोलताना प्रत्येक शब्दाला अनुभवा. नुसते यांत्रिकपणे बोलू नका. प्रत्येक शब्दात भावना असू द्या. मला माफ करा बोलताना खरोखर पश्चाताप अनुभवा. कृपया मला क्षमा करा बोलताना खरोखर नम्रता अनुभवा. धन्यवाद बोलताना खरोखर कृतज्ञता अनुभवा. मी तुझ्यावर प्रेम करतो बोलताना खरोखरचं प्रेम अनुभवा. आता हे रोज करा, किमान 21 दिवस तरी करा. कारण कुठलीही सवय लागायला आपल्याला माहिती आहे किमान 21 दिवस लागतात. पण खरं सांगायचं तर हे आयुष्यभरच करा. कारण हे अंघोळीसारखं आहे. एकदा केलं म्हणजे कायमचं स्वच्छ होतं का? नाही, असं होत नाही. रोज करावंच लागतं. आणि दिवसभरात जेव्हा जेव्हा तुम्हाला नकारात्मक भावना जाणवेल, राग, भीती, चिंता, दुःख, तेव्हा तेव्हा थांबा आणि ही 4 वाक्य बोला. हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुमच्या नकारात्मक भावनांची तीव्रता ही आता कमी होते. तुम्ही अधिक शांत होत आहात. तुम्ही अधिक स्पष्टपणे विचार करत आहात. तुम्ही अधिक चांगले निर्णय घेत आहात. आता इथे एक आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे पोनो हे फक्त भूतकाळातल्या जखमांसाठीच नाहीये. ते भविष्यातल्या चिंतेसाठीही उपयोगी ठरतं. आपल्यापैकी अनेक जण भविष्यात बद्दलच्या मध्ये चिंताग्रस्त झालेले असतात. पुढे काय होणार? नोकरी राहील का माझी? आरोग्य टिकेल का? माझ्या मुलांचं कसं होईल? या सगळ्या चिंता मनात घर करून बसतात. पोनो या चिंतांनाही विरघळवतं. कारण ही चिंता म्हणजे तुमच्या अवचेतन मनातल्या भयाच्या नोंदी आहेत. त्या शुद्ध केल्या की चिंता नाहीशी होते. आणि मग एक शेवटचा पण अत्यंत महत्वाचा मुद्दा आता या व्हिडिओमध्ये येतो. पोनो हे तुमच्या यशासाठीही उपयोगी आहे. तुम्हाला आयुष्यात यश मिळवायचं असेल त्यासाठी आहे. आता कसं? कारण तुमच्या यशामधला सगळ्यात मोठा अडथळा हे तुम्ही स्वतःच आहात. तुमच्या मनातल्या ज्या शंका आहेत, भीती की मी लायक नाही, ही जी भावना आहे, मला जमणार नाही, ही भावना जी आहे, या सगळ्या तुमच्या अवचेतन मनातल्या जुन्या नोंदी आहेत. कदाचित लहानपणी कोणीतरी तुम्हाला तसं म्हणलेलं असेल की तुझ्याने होतच नाही आणि ती नोंद तुमच्या अवचेतन मनात कायमची बसलेली असेल. आता तुम्ही मोठे झालात पण ती नोंद मात्र अजूनही तिथेच आहे आणि ती तुम्हाला मागे खेचायला लागते. पोनो या नोंदींना शुद्ध करतं. ते तुम्हाला मोकळं करतं. ते तुम्हाला सांगतं की तू मुक्त आहेस, तू लायक आहेस आणि तू सक्षम आहेस. तू काहीही करू शकतोस. तर आज तुम्ही हे समजून घ्या की तुमच्या आयुष्यातलं प्रत्येक दुःख, प्रत्येक अपयश, प्रत्येक नातेसंबंधातली जी काही समस्या आहे, प्रत्येक भीती, हे सगळं तुमच्या आतून येत आहे आणि हे सगळं तुमच्या आतूनच बदलू शकतं. बाहेरच्या जगाशी लढायची गरज नाहीये. बाहेरच्या लोकांना बदलायची गरज नाहीये. फक्त स्वतःच्या आत पहा. स्वतःच्या आत शांतीचा दिवा लावा. ज्या क्षणी तो दिवा पेटेल तुमच्या आत प्रकाशाची झोत येईल आणि त्या प्रकाशात तुम्हाला सगळं स्पष्ट दिसायला लागेल. कुठे जायचं, काय करायचं, कुणावर विश्वास ठेवायचा, कुठली स्वप्न पाहायची, सगळं काही स्पष्ट होईल आणि मग तुम्ही फक्त स्वतःसाठीच नाही तर तुमच्या आजूबाजूच्या सगळ्यांसाठी प्रकाश बनाल. तुम्ही रोशनी व्हाल. तुम्ही दुसऱ्यांनाही मार्ग दाखवाल. कारण जो माणूस स्वतःच्या आत शांत आहे तोच बाहेरच्या जगाला शांती देऊ शकतो. जो माणूस स्वतःवर प्रेम करतो तोच दुसऱ्यांवर खऱ्या अर्थाने प्रेम करू शकतो. जो माणूस स्वतःला क्षमा करतो तोच दुसऱ्यांनाही क्षमा करू शकतो. म्हणूनच आज या क्षणापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे. डोळे मिटा, एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःशीच बोला. मला माफ करा, कृपया मला क्षमा करा, धन्यवाद, मी तुझ्यावर प्रेम करतो. या 4 वाक्यामध्ये तुमचं संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद आहे मित्रहो. फक्त विश्वास ठेवा आणि सुरुवात करा. कारण हजारो मैलांचा प्रवास हा एका पावलाने सुरुवात होत असतो. तुमचं ते पहिलं पाऊल आज, आत्ता, या क्षणी तुम्हाला टाकायचं आहे. धन्यवाद मित्रहो.